नमस्कार, मी आनंद कांबळे। आपण पाहूया महाराष्ट्राच्या ठळक बातम्या। महाराष्ट्राच्या ठळक बातम्यावर आपण पाहूया बातम्या 24 तास। कांदिवली पूर्व विधानसभा या ठिकाणी लोखंडवाला महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी ठाकूर विलेज मधून जाणारा 120 फूट डीपी रोडच्या रिकामी जागेवर कॉन्क्रीट करण्याचे काम रविवारी सकाळी भाजपा आमदार यांच्या मार्फत भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। प्रत्यक्ष या ठिकाणचे स्थानिक आमदार प्रकाशदादा सुर्वे असताना त्यांना विश्वासात न घेता भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते। याकरिता विभागातील सर्व रहिवाशांनी कार्यकर्त्यांनी येऊन विरोध दर्शविला। बीजेपीचे म्हणणे आहे आमचेच आमदार भूमिपूजन करतील व प्रत्यक्षात त्यांनी मुख्यमंत्री मनपा अधिकारी यांची मंजुरी देखील घेतली असे सांगितले आहे। पण शिवसैनिक व सर्व रहिवाशांचे म्हणणे आहे पुनर्वसन झाल्यानंतरच उद्घाटन व्हावे। या ठिकाणचे स्थानिक रहिवासी सेक्रेटरी दायगुडेंचे म्हणणे आहे भूमिपूजन स्थानिक रहिवाशाकडून व्हावे। उद्घाटनास विरोधमुळे होऊ शकले नाही। प्रसार माध्यमात त्यांनी काय सांगितले ते आपण पहा। अशी विनंती करतोय की आताच आपण या ठिकाणी ज्याच्यासाठी जमलो होतो तो म्हणजे 120 फुटी सिंग इस्टेटमधून जाणारा जो रस्ता आहे त्याचं आपल्याला कोणालाही विश्वासात न घेता त्याचं उद्घाटन करून फॉर्मॅलिटी पूर्ण करून त्याच्या कामाला सुरुवात करायची अशा प्रकारची निवडणुकीच्या अगोदर एक रणनीती आखली गेलेली आहे असं आमचं सगळ्या रहिवाशांचं मत आहे। आज या ठिकाणी जी त्यांनी माहिती दिली त्या माहितीमध्ये असं दिलं की जो रोड जातोय तो रोडमध्ये फक्त 100 ते 125 झोपड्या जातात। हे सुद्धा 7 खोटं आहे। जवळजवळ 500 झोपड्या तिथून बाधित होत आहेत। असं असताना ही चुकीची माहिती दिली। दुसरी गोष्ट की रोड अलाइनमेंटसाठी आम्ही महापौर, आयुक्त, नगररचना विभाग, मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि हे सगळं करत असताना आमचे स्थानिक आमदार माननीय प्रकाशदादा सुर्वे, आमचे सर्व सिंग इस्टेटचे सर्व माननीय सदानंद आप्पा, माननीय राजाराम चव्हाण यांच्या माध्यमातून हा विषय शिवसेना नेते विनायक परब यांच्याकडे गेला, अनिल परब यांच्याकडे गेला आणि अनिल परबांच्या माध्यमातून आपल्याला माहिती अनिल परबांची काय हे त्यांची विश्वासार्हता त्यांच्या माध्यमातून हा विषय आम्ही उद्धवजींच्याकडे नेला। उद्धवजींनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन केलं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्याकडे आणि राज्यमंत्र्याकडे आमच्या बैठकी लागल्या। त्यांनी काय सांगितले की आम्ही सांगितल्या म्हणून बैठकी लागल्या, ते चुकीचं आहे। शिवसेना नेते अनिल परब, आमचे दादा सुर्वे, विवाद नहीं है। 92 की डीपी से यहाँ एक डीपी रोड है, महिंद्रा कंपनी से वो डीपी रोड जाता है। वो जगह 6 महीने पहले महापालिका ने अपने हाथ में ली मेरे प्रयास के कारण, और उसी समय मैंने ये कहा था कि जहाँ तक जगह हाथ में मिली है उसका टेंडर निकाल कर उसका रोड हम करने को हम प्रारंभ करेंगे। और उसका टेंडर कल ही पास हुआ स्टैंडिंग कमेटी में, और अभी कल परसों से आचार संहिता लग जाएगी। इसके लिए हमने इम्प्रॉम्प्टू आज एक भूमि पूजन रखा था। लेकिन इस रोड के आगे के जो 100-125 झोपड़े आते हैं वहाँ के लोग आए थे, उनका ये कहना था कि आज आप भूमि पूजन मत करो, हमारे घर का क्या है। तो हम जनतंत्र में रहते हैं, तो भूमि पूजन हमने आज किया नहीं है। उसके जगह पर उनके साथ मैं मीटिंग करूँगा, चर्चा करूँगा, और जब भी आगे के रोड की बात होगी तो उनके घर के बारे में क्या करना है, जो कानूनी प्रोसीजर है वो प्रोसीजर हम अमल में ला। महिंद्रा रोड को लेकर वापस विवाद हुआ है, क्या विवाद है, क्या अडचणी बताइए। महिंद्राच्या रोडला जो आमचा विवाद एवढाच आहे की डीपी रोड होणार आहे। डीपी रोडचा आमचा काही एवढंच म्हणणं आहे की 500 रूम जे जात आहेत ते आम्ही गुगलमधून जो नकाशा दिलेला आहे तिथे 100 रूम जात आहे। जर 100 रूम गेला तर ते तिथेच त्यांना पुनर्वसन झालं पाहिजे, हा मुद्दा आहे। आमचा रोडला विरोध नाही जी। हाँ, अभी ये भी बताया गया पुनर्वसन से पहले उन लोगों को शिफ्ट किया जाएगा, उसके बाद ही यहाँ का रोड का काम किया जाएगा। क्योंकि अभी जो टेंडर निकाला गया सिर्फ और सिर्फ जितना खाली है उतने स्पेस का ही टेंडर है, बाकी का टेंडर ही नहीं है। हा तो प्रास्ताविक बात कसं आहे की 120 फुटी रस्ता हा इकडे आता तयार करण्यासाठी म्हणून भूमिपूजन करण्यासाठी भाजपचे आमदार इथे आले होते। पण आमची शिवसेनेची हीच मागणी आहे की तुम्ही 120 फुटी जो रस्ता हे करण्यासाठी भूमिपूजन करण्यासाठी इथे आलेले आहात, त्या 120 फुटी रस्ता करत असताना जे प्रकल्पबाधित घरं आहेत त्या घरांना पहिलं त्यांच्या हक्काची घरं द्या आणि मग तुम्ही पुढे हा रस्ता करा। आमचा विकासाला विरोध नाही।
पण लोकांच्या घरांवरती तुम्ही नांगर फिरवून बुलडोजर फिरवून जर विकास करणार असेल तर निश्चित शिवसेना गपचूप बसणार नाही. आणि